नमस्कार मंडळी, आपल्याकडं हिंदवी परिवाराची पूर्ण टीम पूर्ण गड किल्ले आपले नाशिकचे वगैरे बघून आलेले आहे. त्यांनी आपल्या हॉटेल निसर्गाला जेवण केलं. तर विचारून घेऊ त्याला की आपल्या जेवणाची प्रतिक्रिया कसं काय सर? आम्ही विकास साल्हेर मुल्हेर आणि कांचनबारी हा ट्रेक पूर्ण करून आलेलो आहे. जवळपास 2 दिवसामध्ये 25 ते 30 किलोमीटरचा ट्रेक आम्ही पूर्ण केला आणि येताना आम्हाला खूप भूक लागली होती. मग आता भूक लागली तर माझा नॉनव्हेज खायचं, तर मला खायचं तर खायचं कुठे, हा प्रश्न आम्ही आमच्या आपसात मध्ये विचारला आणि सर्वांच्या तोंडातून एकच नाव आलं, हॉटेल मोरया, जी आता हॉटेल निसर्ग या नावाने ओळखले जाते. जे आता नामकरण झालेले हॉटेल निसर्ग. चव अतिशय उत्कृष्ट आहे. आमचे मित्र पडोळ सर तुम्हाला याविषयी सविस्तर त्या चवीचं वर्णन करू सांगतील. आम्ही आमचे मित्र हिंदवी परिवाराचे जिल्हा अध्यक्ष आहेत ते आम्ही सर्व गड किल्ल्याची ट्रेक दरवर्षी करत असतो आणि तेथील भागाची तिथे भागामध्ये एखादी हॉटेल फेमस असेल, तिथं जर जेवण चांगलं असेल तर ते आम्ही शेवटी घरी जात असताना आम्ही त्याचा आस्वाद घेत असतो. आज आम्हाला इकडे येत असताना आम्ही नाशिकहून डायरेक्ट इथं आलेलो आहे, कारण की मी मित्र परिवाराला सांगितलं होतं आम्ही सर्व बुलढाण्याचे आहोत आणि मी त्यांना सांगितलं होतं की आपण आपल्याला जेवण करायचं तर फक्त आपण मोऱ्यावर जेवण करणार. तिथं तुम्हाला जेवण म्हणजे उत्कृष्ट दर्जाचं जेवण भेटल. तिथं कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. तिथं स्टाफ सर्व मंडळी अतिशय सौजन्यशील आहे आणि अतिशय जेवण चांगलं देतील. आज आम्ही इथे जेवणासाठी आलो. खऱ्या अर्थानं तुम्ही चांगलं जेवण दिलं, उत्कृष्ट जेवण दिलं, त्याबद्दल तुमचं खऱ्या अर्थानं अभिनंदन. आणि हॉटेल मोरया या हॉटेलचं नाव आता हॉटेल निसर्ग झालेलं आहे. तर माझं प्रत्येकांना आव्हान राहील की आपण या रोडनं जर जात असाल, छत्रपती संभाजीनगर ते बुलढाणा धाड या नगरनं जर जात असाल तर आपण हॉटेल निसर्ग या ठिकाणी निश्चितच जेवणाचा आस्वाद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके, चालेल.